केयं श्रुतिः इति आकांक्षायाम् असन्नेव इत्यादिकां तां श्रुतिम् अर्थतः पठति. विषय चालू होता मागच्या श्लोकाचा संदर्भ. स्वासत्वं तु न कस्मैचित् रोचते विभ्रमं विना अत एव श्रुतिः बादं ब्रूते च असत्ववादिनः. जे लोक आत्म्याला असत असं समजतात त्यांचा बाद श्रुती देखील करते. हा विषय मागचा चालू आहे. मग कोणती ती श्रुती आहे जी की आत्म्याला असत म्हणणाऱ्याचा बाद करते म्हणजे निषेध करते. तर त्या श्रुती कोणती आहे अशी आकांक्षा झाली असता, जाणण्याची इच्छा झाली असता श्रुतीचा इथं उल्लेख करत आहे. का इयं श्रुती, कोणती ती श्रुती आहे अशी इच्छा झाली असता उत्तर देतात आसन्नेव इत्यादी तैतरीय उपनिषदातली ही श्रुती आहे. इत्यादिकाम ताम श्रुतीम अर्थतः पठती. इत्यादी जी श्रुती आहे त्या श्रुतीला अर्थतः त्याचा पाठ करतात. शब्दतः पाठ करत नाही, अर्थतः पाठ करतात. असत ब्रह्मेति चेद्वेद स्वयमेव भवेदसत् अतोस्य मा भूत्वेद्यत्वं स्वसत्वं त्वभ्युपेयताम्. असत् ब्रह्मेति चेद्वेद स्वयमेव भवेदसत् अतोस्य मा भूत्वेद्यत्वं स्वसत्वं त्वभ्युपेयताम्. असत् ब्रह्म इति चेत् वेद स्वयं एव भवेत् असत् अतः अस्य मा भूत वेद्यत्वं स्वसत्वं तु अभ्युपेयताम्. अन्वय पहा. ब्रह्म असत् इति वेद चेत् स्वयं एव असत् भवेत् अतः अस्य वेद्यत्वं मा भूत स्वसत्वं तु अभ्युपेयताम्. अर्थ बघा की ब्रह्म असत इति वेदचेत म्हणजे जर कोणी ब्रह्म असत आहे, शून्यरूप आहे असं जर कोणी म्हणत असेल तर होईल काय. चेत स्वयं एव असत भवेत. तो जो म्हणणार आहे, जो म्हणतो की ब्रह्म असत आहे, शून्यरूप आहे, अभावात्मक आहे, त्याचा अस्तित्वच नाही, असं जर कोणी त्या ब्रह्माचा निषेध करत असेल तर जो बोलणार आहे त्याचाच काय घडेल, निषेध घडेल, त्याचाच वाद घडेल, तोच शून्यरूप ठरेल, तोच अभावरूप ठरेल, असं होईल. आहे की नाही. का बरं असं होईल त्याचं उत्तर देतात. पुढे काय म्हणतात बघा. अतः म्हणून अस्य वेद्यत्वं मा भूत. अस्य ब्रह्मणः वेद्यत्वं मा भूत. ब्रह्म जरी वेद्य नसलं तरी सुद्धा स्वसत्वं तु अभ्युपेयताम. स्वसत्व म्हणजे स्वयंप्रकाश स्वरूप ते आहे, याचा तर स्वीकार केलाच पाहिजे असं सांगतात बघा. टीका. यदि ब्रह्म असती जानीयात तरी स्वयमेव ब्रह्मणः असत्वज्ञानी असत भवेत. का. स्वस्यैव ब्रह्मरूपत्वात् इत्यर्थ. म्हणतात की यदि जर कोणी ब्रह्म असत आहे इति जानीयात असा जर कोणी निश्चय करत असेल की ब्रह्म जसा वंद्यापुत्र असत आहे की नाही, वंद्यापुत्र शशशृंग असत आहे, असत आहे म्हणजे त्याचं अस्तित्वच नाही, तसं ब्रह्म असत आहे असं जर कोणी समजत असेल तर काय की स्वयमेव ब्रह्मण सत्वज्ञानी असत भवेत. मग असा जो ब्रह्माला असत म्हणणारा आहे, असत समजणारा आहे, तो स्वतःच असत होऊन जाईल. त्याचं कारण काय की स्वस्यैव ब्रह्मरूपत्वात्. स्वतः तो ब्रह्मच आहे की नाही. जो बोलणार आहे तोच ब्रह्म आहे असा आमचा सिद्धांत आहे. आणि तोच जर ब्रह्माला असत म्हणतो तर तो स्वतःच काय ठरेल, असत. म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा बाद, स्वतःच्या अस्तित्वाचा निषेध तो स्वतःच करतोय असं होईल. पण जगामध्ये असं कधी घडतं का. स्वतःच्या अस्तित्वाचा निषेध स्वतः कोणी करतो असं घडत नाही. परंतु असं जर कोणी असत ब्रह्माला असत म्हणत असेल तर त्याचं अस्तित्वच तो गमवून बसतो आहे असं होईल. पण असं घडत नाही. ही गोष्ट पुढच्या श्लोकात देत आहेत. फलितम आह अत इति. मग तात्पर्य काय की अत म्हणजे म्हणून ब्रह्म वेद्य जरी नसलं तरी ते स्वयंप्रकाश आहे. याचं विवेचन भरपूर येत आहे पुढे. इदानीम आत्मन स्वप्रकाशत्वं वक्तु कामः
तस्य वेद्यत्वाभावे कीदृक् स्वरूपम इति प्रश्न उत्थापयति. आता आत्मन स्वप्रकाशत्वम 25व्या श्लोकाच्या उत्तरार्धामध्ये सांगितलं ना की जरी ब्रह्माच्या ठिकाणी वेद्यत्व नसलं, वेद्यत्व म्हणजे ज्ञान विषयत्व, जसा हा घट ज्ञानाचा विषय आहे, अयम घट इत्याकारक जे ज्ञान, त्या ज्ञानाचा विषय कोण होतो? घट. म्हणून घटाला काय म्हणतायत म्हणायचं? वेद्य. जी वस्तू ज्ञानाचा विषय होते तिला म्हणतात वेद्य, आहे की नाही? त्याप्रमाणे ब्रह्म कोणत्याही ज्ञानाचा विषय होत नाही. न प्रत्यक्ष प्रमारूप ज्ञानाचा विषय आहे, अनुमिती प्रमारूप जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा विषय नाही, शाब्दिक प्रमा जे आहे त्याचाही विषय नाही. एकंदरीत सर्व प्रमाण कोणत्याही ज्ञानाचा विषय ब्रह्म नाही. जर कोणत्या तरी प्रमाणाचा विषय ब्रह्म झालं असतं तर ब्रह्माला वेद्य म्हणता आलं असतं. पण ब्रह्म कोणत्याच प्रमाणाचा विषय नाही, अर्थात ब्रह्म वेद्य नाही आहे. मग ठीक आहे म्हणे. तर इदानीम आता आत्मन स्वप्रकाशत्व मुक्तु कामः. आत्मा जर ब्रह्म जर वेद्य नाही तर ते कसं आहे? मग स्वयंप्रकाश आहे. आणि जर ते स्वयंप्रकाश आहे, स्वयंप्रकाश ब्रह्म आहे असं जर तुम्हाला बोलायचं आहे, सांगायचं आहे, तर तस्य वेद्यत्वाभावे, ते जर वेद्य नाही तर त्याच्या ठिकाणी वेद्यत्व धर्माचा अभाव आहे तर कीदृक् स्वरूपम, मग त्या ब्रह्माचं स्वरूप तरी काय आहे ते आम्हाला सांगा. तर स्वरूप सांगतात. कीदृक् स्वरूपमिति प्रश्न उत्थापयति. अगोदर प्रश्न करतात. कीदृक् तर्हि चेत् पृच्छे, कीदृक् तर्हि चेत् पृच्छे, कीदृक्ता नास्ति तत्र हि, कीदृक्ता नास्ति तत्र हि, यदनिदृगतादृक् यदनिदृक्तादृक् तत्स्वरूपं विनिश्चिनु, तत्स्वरूपं विनिश्चिनु. कीदृक् तर्हि चेत् पृच्छे, कीदृक्ता नास्ति तत्र हि, यदनिदृक्तादृक् तत्स्वरूपं विनिश्चिनु. कीदृक् तर्हि इति चेत् पृच्छेत्, इदृक्ता नास्ति तत्र हि, यत् अनिदृक् अतादृक् च तत्स्वरूपं विनिश्चिनु. अन्वय पहा. कीदृक् इति पृच्छेत् चेत तर्हि, ठीक है ना, तत्र इदृक्ता नास्ति ही, क्योंकि कारण कि यत अनिदृक च अतादृक तत्स्वरूपम विनिश्चिनु. अर्थ पहा काय की पहिल्या पादामध्ये प्रश्न विचारला आहे. प्रश्न असा आहे की कीदृक इति पृच्छेत चेत तरी, म्हणजे ब्रह्म कीदृक, कीदृक म्हणजे कसं आहे, त्याचं स्वरूप काय आहे, असा जर तू प्रश्न विचारत असशील तर, सिद्धांती म्हणतात असा जर तुझा प्रश्न असेल, ब्रह्माचं स्वरूप कसं आहे, कीदृक म्हणजे कशा स्वरूपाचं ते आहे, असा प्रश्न करत असतील तर त्याचं उत्तर आम्ही देतो की तत्र, तत्र म्हणजे त्या ब्रह्मस्वरूपाच्या बाबतीत ते ब्रह्म, त्या ब्रह्माच्या ठिकाणी इदृक्ता नास्ती. ही मग इदृक्ता नाही आहे, इदृक स्वरूप ते नाही आहे. म्हणजे इदृक इदृक हे काय लावलं हो? अहो इदृक म्हणजे कसं, अशा प्रकारचं आहे, तशा प्रकारचं आहे, असं कोणत्याही रूपाने म्हणजे कोणत्याही विशेषणाला घेऊन, कोणत्याही धर्माला घेऊन ब्रह्माच्या बाबतीत बोलता येत नाही. न तो कोणत्या शब्दाचा वाच्य होतो, न कोणत्या प्रमाणाचा विषय होतो. मग ते काळं आहे का, पिवळा आहे का, जांभळा आहे का, हे असं आहे बरं का, याला ब्रह्म म्हणतात. अशा रीतीने इदृक किंवा तादृक कोणत्याही रूपाने त्याच्याबद्दल बोलता येत नाही, ही गोष्ट सांगितली. ही का बरं त्याच्या ठिकाणी इदृकता नाही आहे, म्हणजे कोणत्या तरी धर्माला घेऊन त्याचं स्वरूप का प्रतिपादन करता येत नाही? त्याचं उत्तर देतात की यत अनिदृक च यद अनिदृक च अतादृक तत्स्वरूपम विनिश्चिनु. म्हणे ते जे ब्रह्म आहे, जी गोष्ट यत ते ब्रह्म कसं आहे, अनिदृक च अतादृक. अनिदृक म्हणजे इदृक रूपाने सांगता येत नाही आणि तादृक रूपाने सांगता येत नाही. इदृक तादृक शब्दाचा अर्थ स्वतः ग्रंथकार देऊच राहिले पुन्हा. तर मग असं जे ब्रह्म आहे तत्स्वरूपम विनिश्चिनु, म्हणजे जे इदृक नाही, तादृक नाही आणि आहे ते आहे ब्रह्म. बघा, अयम अभिप्रायः आत्मन इदृक्त्वादीना केनचित् रूपेण वैशिष्ट्यांगीकारे तेन एव रूपेण वेद्यत्वं स्यात्, तदनंगीकारे शून्यत्वम इति सत्यम. बघा आता अभिप्राय सांगतात, तात्पर्य सांगतात की आत्मन इदृक्त्वादीना केनचित् रूपेण वैशिष्ट्य अंगीकारे. आत्मा हा इदृक आहे
अशा रूपाने जर त्याचं कथन केलं, म्हणजे काय, कोणता तरी धर्म, गुण, जाती काहीतरी घेऊन त्याचं लक्षण किंवा त्या ब्रह्माविषयी बोलण्याचा जर प्रयत्न केला, म्हणजेच काय, तो कोणत्या तरी धर्माने विशिष्ट आहे असं जर सांगायला सुरुवात केली, म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी वैशिष्ट्य अंगीकारलं. वैशिष्ट्य म्हणजे ब्रह्म झाला विशेष्य आणि त्याच्यावर एखादा धर्म झाला तो विशेषण. विशेषण अधिक विशेष्य बरोबर होतो विशिष्ट. मग असं ब्रह्म हे विशिष्ट स्वरूप आहे असं जर प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केला तर अडचण काय येईल की मग तसं जे तुम्ही प्रतिपादन कराल मग त्याच रूपाने ते काय ठरेल, वेद्य ठरेल. जसं घटाच्या बाबतीत बोलत असताना घट कसा आहे असं जर कोणी प्रश्न विचारला तर आपण काय म्हणतो, घट गोल आहे, कंबुग्रीवादिमान आहे, निळ्या रंगाचा आहे. मग नील विशिष्ट घट, घटत्व जाती विशिष्ट घट आहे की नाही, पृथ्वी उदर गोल मोठ्या पोटवाला घट. मग अशा रूपाने विशिष्ट रूपाने घटाचं आपण जर प्रतिपादन केलं तर त्याच रीतीने तो काय झाला, वेद्य झाला, ज्ञानाचा विषय झाला. मग ब्रह्माच्या बाबतीत जर तुम्ही असं काही बोलायला गेले तर त्याच रीतीने तो काय ठरेल, वेद्य ठरेल. आणि ब्रह्म तर वेद्य नाही. बघा, आत्मन इदुक्त्वादिना केनचित रूपेण वैशिष्ट्य अंगीकारे, म्हणजे विशेषणाने युक्त जर त्या आत्म्याचा अंगीकार केला तर तेनैव रूपेण वेद्यत्वम स्यात्, त्याच रूपाने ते वेद्य होईल. मग म्हणे ठीक आहे, ते तो वेद्य नाही आहे आणि म्हणून कोणत्याही विशेषणाला घेऊन ब्रह्मस्वरूपाचं प्रतिपादन करता येत नाही. आणि म्हणे मग ठीक आहे, कोणत्याही विशेषणाला घेऊन जर तुम्हाला ब्रह्माच्या बाबतीत बोलता येत नाही, म्हणजे विशिष्ट जर ब्रह्म नाही आहे, धर्म कोणता त्याच्या ठिकाणी नाही आहे, तर अनंगीकारे, तर मग ते काय ठरेल, शून्य ठरेल. आहे का नाही, शून्यत्वम. बघा आता काहीतरी विशेषण सांगून प्रतिपादन केलं तर वेद्यत्व येतं, आहे की नाही. आणि वेद्यत्व आलं की विनाशित्व येतं. ब्रह्म तर विनाशी नाही आहे, त्या ठिकाणी वेद्यत्व येऊ द्यायचं नाही आहे. बरं ठीक आहे, मग बरं वेद्य रूपाने त्याचं प्रतिपादन न करावं तर ते शून्य ठरतं. आता प्रतिपादन कसं करायचं, दोन्ही बाजूनं अडचण येते, त्याचं उत्तर देणार आहे ग्रंथकार. म्हणतात सत्यम, की हे पूर्वपक्षी अशा रीतीचं तुझी कल्पना ही बरोबरच आहे. मग इदृक्तादि अंगीकारे तथाएव वेद्यत्वम तत्तु नांगीक्रियते इति आह. सिद्धांती बोलतात की इद्रुक ताद्रुक इत्यादी रूपाने जर त्याचं प्रतिपादन केलं ब्रह्माचं तर त्याच रूपाने त्याच्या ठिकाणी वेद्यत्व होईल, पण ते आम्ही मानत नाही. तत्तु नांगीक्रियते इद्रुक उपलक्षणम एतत् तादृक्त्वस्यापि, म्हणजे इद्रुक रूपाने आणि तादृक रूपाने दोन्ही रूपाने त्याचं कथन करता येत नाही. उभयाभावमेव आह. उभयाभाव म्हणजे दोघाचाही अभाव ब्रह्माच्या ठिकाणी आहे. दोघाचा म्हणजे इद्रुकपणाचा पण आणि तादृकपणाचा पण असं आहे. ननु नाही प्रतिज्ञा मात्रेन अर्थसिद्धी इति आशंक्य इद्रुक तादृक शब्दयो अर्थम अभिदधान तत् अवाच्यत्वम उपपादयती. बघा आता म्हणतात की अहो तुम्ही नुसतं बोलत चालले की ब्रह्म इद्रुक नाही, तादृक नाही, इद्रुक नाही, तादृक नाही, पण एवढं नुसतं बोलून थोडी काम चालणार आहे. नाही प्रतिज्ञा मात्रेण अर्थसिद्धी, केवळ प्रतिज्ञा करून अर्थाची सिद्धी होत नसते. अहो तुम्ही फार दिवसापासून आले, बसा आता जेवणच करून घ्या, हां हे घ्या लाडू, हे घ्या पुरी, वाढायचं काहीच नाही, नुसतं घ्या म्हणायचं, त्याने खाल्ल्यासारखं करायचं, पोट भरल का. नाही प्रतिज्ञा मात्रेण अर्थसिद्धी, केवळ बोलल्याने अर्थाची सिद्धी होत नाही, प्रत्यक्ष तिथं दाखवावं लागेल, करावं लागेल ना. मग ठीक आहे म्हणे, तर इद्रुक तादृक ब्रह्म नाही असं तुम्ही म्हणत आहात, ही बरोबर आहे, पण तेवढं म्हणून चालणार नाही. तुम्हाला इद्रुक शब्दाने काय बोलायचं आहे, तादृक शब्दाने काय सांगायचं आहे, काय तुमच्या मनात अभिप्रेत अर्थ आहे इद्रुक तादृक शब्दाचा, तो अगोदर सांगा. आणि इद्रुक तादृक शब्दाचा अर्थ कळाला की मग त्या इद्रुक आणि तादृक शब्दाचं वाच्य ब्रह्म नाही हे आम्हाला कळेल. म्हणून अगोदर काय कळलं पाहिजे की इद्रुक शब्दाचा अर्थ तुम्हाला काय अभिप्रेत आहे, तादृक शब्दाने तुम्हाला काय घ्यायचं आहे हे अगोदर आम्हाला तुम्ही सांगा. मग त्या शब्दाचा वाच्य किंवा ते ब्रह्म आहे की नाही त्याचा विचार आपण नंतर करू. इद्रुक तादृक शब्द हो अर्थम अभिदधान. अभिदधान म्हणजे कथन करत करत. आणि तत् अवाच्यत्वम, त्या इद्रुक तादृक शब्दाचं अवाच्यत्व ब्रह्माच्या ठिकाणी आहे. अर्थात इद्रुक शब्दाचा वाच्य ब्रह्म नाही, तादृक शब्दाचा वाच्यही ब्रह्म नाही हे सांगायचं.
अक्षाणां विषयस्त्विद्रुक् अक्षाणां विषयस्त्विद्रुक् परोक्षस्तादृगुच्यते परोक्षस्तादृगुच्यते विषयीनाक्षविषयः विषयेनाक्षविषयः तत्त्वान्नास्य परोक्षता त्वत्त्वान्नास्य परोक्षता अक्षाणां विषयस्त्विद्रुक् परोक्षस्तादृगुच्यते विषयेनाक्षविषय परोक्षता अक्षाणां विषयः तु इद्रुक् परोक्षः तादृक् उच्यते विषयी न अक्षविषयः सत्वात् न अस्य परोक्षता. आता अन्वय पहा, पहिली ओळ सरळ आहे. अक्षाणां विषयः तु इद्रुक् परोक्षः तादृक् उच्यते विषयी अक्षविषयः न अस्य परोक्षता अस्य किंवा स्वत्वात अस्य परोक्षता न. अर्थ पहा की अक्षाणां विषयः तु इद्रुक् उच्यते. एक वाक्य पूर्ण झालं आहे की नाही. परोक्षः पदार्थः तादृक् उच्यते इत्यर्थः. म्हणजे इद्रुक् शब्दाचा अर्थही सांगितला आणि तादृक् शब्दाचा अर्थही सांगितला. इद्रुक् शब्दाचा काय अर्थ आहे की अक्षाणाम, अक्ष म्हणजे इंद्रिय, इंद्रियांचा विषय जी वस्तू होते तिला म्हणायचं इद्रुक. जसा हा घट आहे की चक्षुरेंद्रियाचा विषय आहे घट, अयम घट, तर चक्षुरेंद्रियाच्या द्वारे घटाचं ज्ञान होत आहे की नाही, म्हणून घट झाला इद्रुक. अर्थात जी जी वस्तू इंद्रियांच्या द्वारे जाणल्या जाते तिला म्हणायचं इद्रुक. कोणतेही इंद्रिय असो, कोणत्याही इंद्रियाने जी वस्तू जाणल्या जाते तिला म्हणायचं इद्रुक. अक्षाणां विषय तू इद्रुक. आणि तादृक कशाला म्हणतात तो परोक्ष तादृक उच्चते. आणि जी वस्तू परोक्ष आहे म्हणजे इंद्रियांचा विषय नाही पण आहे, तिचं ज्ञान होत आहे शास्त्रादी प्रमाणांच्या द्वारे, मग तिला काय म्हणायचं तादृक. असे कितीतरी पदार्थ आहे. काही पदार्थ जगात असे आहे की ते नेहमी परोक्षच असतात, काही काल अपरोक्ष असतात, काही काल परोक्ष. जसं घट आहे, बाहेर आहे, इंद्रियाचा त्याच्याबरोबर संबंध झालेला नाही, म्हणून तुम्ही मला येऊन सांगितलं की बाहेर फार सुंदर घट आलेला आहे, आणायचा का आपल्याला गारगार पाणी पिण्यासाठी. मला घटाचं ज्ञान झालं, पण ते घटाचं ज्ञान कसं आहे मला परोक्ष. आणि जेव्हा तुम्ही तो घट बाजारातून इथं आणाल, माझ्यासमोर ठेवाल, माझ्या चक्षुरेंद्रियाचा घटाचा संबंध होईल, तेव्हा त्या घटाचं ज्ञान आताही झालं, पण तेव्हा ज्ञान होतं परोक्ष आणि आता झालं ते प्रत्यक्ष. इंद्रियाचा विषय झाला. मग इंद्रियाचा विषय जी वस्तू असते तिला म्हणायचं इद्रुक. आणि ज्या वस्तूचं ज्ञान परोक्ष आहे, परोक्ष कालामध्ये त्या वस्तूला म्हणायचं तादृक आहे की नाही. जसं उदाहरणार्थ स्वर्गाचं ज्ञान आहे की नाही तुम्हाला आम्हाला शास्त्रप्रमाणाने आहे, पण प्रत्यक्ष पाहिलं आहे का आपण नाही, म्हणून स्वर्ग कसा आहे परोक्ष, आणि जो परोक्ष आहे त्याला म्हणायचं तादृक आहे की नाही. असा त्याचा अर्थ आहे. धर्म अधर्म तादृक आहे, ते कधीच प्रत्यक्ष होत नसतात, पण शास्त्र सांगताय आहेत, युक्तीने सिद्ध होतात, आणि म्हणून ते कसे आहेत तादृक. एकंदरीत तात्पर्य अर्थ हा निघाला की इंद्रियांच्या द्वारे ज्या वस्तूंचं ज्ञान होतं तिला म्हणायचं इद्रुक, आणि जी वस्तू परोक्ष आहे तिला म्हणायचं तादृक. ब्रह्म इद्रुक नाही म्हणजे वर सांगितलं ना, ब्रह्म इद्रुक बी नाही तादृक बी नाही. ब्रह्म इद्रुक नाही म्हणजे इंद्रियांचा विषय नाही. ब्रह्म तादृक नाही म्हणजे परोक्ष नाही, अर्थात इंद्रियांचा विषय नाही आणि ब्रह्म परोक्ष नाही. मग आहे कसं, अपरोक्ष तर आहे की नाही. पण अपरोक्ष जरी असलं तरी इंद्रियांचा विषय होऊन अपरोक्ष नाही आहे, वेद्य होऊन अपरोक्ष नाही आहे, इद्रुक होऊन अपरोक्ष नाही आहे. मग ते कसं आहे सुसंवेद्य आहे हे सिद्ध होतं. बघा विषयी, पुढचं पंक्ती विषयी म्हणजे आत्मा घ्या. विषयी शब्दाने कोण घ्या तिथं आत्मा, साक्षी, ज्ञान. विषयी अक्षय विषय न, विषय म्हणजे जो आत्मा आहे तो अक्षयाचा इंद्रियांचा विषय नाही, अर्थात इद्रुक नाही. मग म्हणे इद्रुक जर नाही तर मग परोक्ष आहे का. उत्तर देतात स्वत्वात अस्य परोक्षता न, तो परोक्ष पण नाही आहे. परोक्ष का नाही, स्वत्वात म्हणजे आपलंच ते स्वरूप असल्यामुळे नाही. दुसऱ्याचं स्वरूप असावं, तिथं इंद्रिय जात नसावे, कोणीतरी त्याचं ज्ञान करून द्यावं, तेव्हा त्याला काय म्हणायचं परोक्ष तादृक. पण आपलंच स्वरूप आहे, त्याचं ज्ञान करून देण्यासाठी कुणाची जरूरत आहे का. अहो मी आता इथं अष्टादश आलो की नाही काय माहिती, अहो सांगा तुम्ही मला मी आलो की नाही अष्टादशाला, असं कधी घडतं का. नाही आहे. स्वतःचं ज्ञान करून देण्यासाठी काही इंद्रियांची गरज नाही, कशाची गरज नाही आहे. म्हणून तो स्वत्व आहे, आपलंच स्वरूप आहे, आणि म्हणून ते काय नाही
परोक्ष नाही म्हणजे तादृक नाही, आणि इंद्रियांचा विषय नाही म्हणून इदृक नाही असा अर्थ. टीका पहा. प्रत्यक्षस्येव घटादेः इदृक् शब्दवाच्यत्वं दृष्टं, परोक्षस्येव धर्मादेः तादृक् शब्दवाच्यत्वं. द्रष्टु आत्मनः तु इंद्रियजन्य ज्ञान विषयत्वाभावात् न इदृक्त्वं, स्वत्वेन एव परोक्षत्वाभावात् न तादृक्त्वम इत्यर्थः. बघा, सरळ सरळ पंक्ती आहेत, त्याचा अर्थ तुमच्या लक्षात आलेलाच आहे. प्रत्यक्षस्येव घटादेः, प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय असणारा घटादी ते इदृक शब्दाचे वाच्य आहेत. इदृक शब्दाचे वाच्य आहे म्हणजे इदृक शब्दाने बोलल्या जातात, आहे ना. इदृक शब्दाने ते कळतात. कोण? घटादी. जसं घट हे पद आहे आणि ही वस्तू आहे, मग घट हे पदाला म्हणतात वाचक, ज्याचं उच्चारण मुखातून होतं, आणि पद जे वाचक आहे त्याचा जो अर्थ असतो त्याला म्हणतात वाच्य. तसं घट हे पद वाचक आहे आणि त्याचा अर्थ हा वाच्य आहे. त्याप्रमाणे इदृक शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगितला, आणि ब्रह्म हे इदृक शब्दाचं वाच्य नाही असं सांगायचं. घटादे इदृक शब्द वाच्यत्वं दृष्टम, परोक्षस्य धर्मादे, परोक्ष असणारे धर्मादी, आदी शब्दाने धर्म अधर्म आहे की नाही, भरपूर आहेत. तर धर्मादी तादृक शब्द वाच्यत्वं, ते काय तादृक शब्दाचे वाच्य आहे. द्रष्टू आत्मन तू इंद्रियजन्य ज्ञानाभाव. द्रष्टू म्हणजे द्रष्टा असणारा आत्मा, साक्षी, तो तर इंद्रियजन्य ज्ञान विषयत्वाभावात, इंद्रियजन्य ज्ञानाचा विषय आत्मा आहे का? नाही. घट मात्र इंद्रियजन्य ज्ञानाचा विषय आहे. इंद्रिय चक्षु, त्याच्यापासून उत्पन्न होणारा अयम घट इत्याकारक ज्ञान, त्या ज्ञानाचा विषय घट आहे. म्हणजे इंद्रियजन्य ज्ञान विषयत्व घटाच्या ठिकाणी आहे, आत्म्याच्या ठिकाणी नाही. म्हणून घट वेद्य आहे, इदृक आहे, पण तसा आत्मा इदृक किंवा वेद्य नाही. इंद्रियजन्य ज्ञान विषयत्वाभावात न इदृक्त्वम, स्वत्वेन म्हणजे ते आपलं स्वतःच स्वरूप असल्यामुळे परोक्षत्वाभावात ते परोक्षही नाही. जर आत्मा परोक्ष असता तर त्याला आपल्याला म्हणता आलं असतं काय? बोलत चला. जर आत्मा परोक्ष असता, आहे की नाही, तर त्याला काय म्हणलो असतं आपण? तादृक. पण तो परोक्ष नाही आहे आणि म्हणून त्याला तादृक म्हणता येत नाही. आत्म्याला तादृक का म्हणता येत नाही? तो परोक्ष नाही आहे. आत्मा परोक्ष का नाही? ते आपलं स्वरूपच आहे असा अर्थ आहे. म्हणून विद्यत्व नाही, अर्थात इदृक शब्दाची वाच्यता नाही, आणि तादृक शब्दाची वाच्यता देखील आत्म्याच्या ठिकाणी नाही. तरी शून्यम इति द्वितीयम पक्षम फलदर्शन व्याजेन परिहरती. मग म्हणे वा 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 वा, आत्मा इदृक नाही, तादृक नाही, मग काय म्हणायला पाहिजे त्याला? शून्य. मागे विकल्प केलता ना, कुठं? श्लोक नंबर 26च्या टीकेत बघा, होता की नाही? तत् अनंगीकारे शून्यत्वम इति सत्यम. मालता की नाही तिथं काय? की आत्मा इदृक तादृक रूपाने बोलता येत नाही. इदृक तादृक रूपाने बोललं तर तो वेद्य ठरतो, आणि वेद्यत्व तर त्या ठिकाणी मान्य नाही आहे. मग तर इदृक तादृक शब्दाने तरी त्याला बोला, वेद्य म्हणा. आणि जर तुम्ही वेद्य म्हणत नसाल तर त्याला शून्य म्हणावं लागेल, असा प्रश्न केला होता. सिद्धांती म्हणाले होते सत्यम. मग त्याचा आता इथं आला उल्लेख काय? की एकंदरीत ते दोन पक्षापैकी इदृक तादृक तर मान्य नाही. मग इदृक तादृक जर मान्य नाही तर कोणता पक्ष प्राप्त होईल? मग आत्मा शून्य आहे असं तुम्हाला म्हणायचं का? कोण म्हणतो? पूर्वपक्षी. कुणाला? सिद्धांतांना. मग आत्मा जर इदृक तादृक नाही तर तो शून्य आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? तो बघा, तरी शून्यम इति द्वितीयम पक्षम, हा दुसरा पक्ष. फलदर्शन व्याजेन, फल दर्शन व्याजन म्हणजे व्याज म्हणजे निमित्त, फल दाखविण्याच्या निमित्ताने दुसरा पक्ष जो प्राप्त झालेला आहे, आत्मा शून्य आहे की काय, त्याचा परिहार करतात. अर्थात आत्मा शून्य नाही ही गोष्ट सिद्ध करतात. अवेद्योप्य परोक्षोतः, अविद्योप्य परोक्षोतः प्रकाशो भवत्ययम्, सुप्रकाशो भवत्ययम्. सत्यं ज्ञानमनन्तं चेत्, सत्यं ज्ञानमनन्तं चेत् इह ब्रह्मलक्षणम्, यस्तिह ब्रह्मलक्षणम्. अविद्योप्य परोक्षोतः स्वप्रकाशो भवत्ययम्. सत्यं ज्ञानमनन्तं चेत् यस्तिह ब्रह्मलक्षणम्. अवेद्य अपि अपरोक्षः अतः स्वप्रकाश भवति अयम्. सत्यं ज्ञानम् अनन्तं च इति अस्ति इह ब्रह्मलक्षणम्. अन्वय पहा. अयम् अवेद्यः अपि
अपरोक्ष अतः स्वप्रकाश. ठीक आहे. खालच्या पंक्ती सत्यम ज्ञानम अनंतम च इति इह ब्रह्मलक्षणम इह अस्ति. अर्थ पहा काय की अयम अयम नाम अयम शब्दाने कोण द्यायचं इथं? आत्मा. अवेद्य अपि अपरोक्ष. आत्मा अवेद्य आहे आणि अवेद्य असून देखील तो काय आहे? अपरोक्ष आहे. अवेद्य म्हणण्यामध्ये तो बरोबर आहे विद्रुक नाही. अवेद्य म्हणण्यामध्ये विद्रुक नाही अर्थात वेद्य नाही. आणि पुन्हा अपरोक्ष म्हणण्यामध्ये तो ताद्रुक नाही म्हणजे परोक्ष नाही आहे. परोक्ष नाही आहे ना. ताद्रुक नाही म्हणजे परोक्ष नाही. मग काय आहे तो? अपरोक्ष. अवेद्यत्वे सती अपरोक्षत्वम असं. अवेद्य अपरोक्ष आता स्वप्रकाश आणि म्हणूनच तो काय आहे? स्वयंप्रकाश आहे. आत्म्याच्या ठिकाणी स्वयंप्रकाशत्वाची सिद्धी करण्यासाठी हा हेतू लक्षात ठेवायचा. अवेद्यत्वे सती अपरोक्षत्वात असा अर्थ आहे. म्हणजे ठीक आहे मग असा स्वयंप्रकाश आत्मा आहे तर मग तो आहे कोण? म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे. म्हणजे ब्रह्म आणि आत्मा एकच आहे. म्हणजे एकच काय? म्हणजे ब्रह्माचं जे लक्षण आहे ते आत्म्याच्या ठिकाणी आहे. म्हणजे असं का? हो हो. मग ब्रह्माचं लक्षण काय आहे तर सांगतात सत्यम ज्ञानम अनंतम च इति ब्रह्मलक्षणम इह अस्ति. सत स्वरूप ज्ञान स्वरूप अनंत ज्याचा कशाने अंत होत नाही असं आहे ब्रह्माचं लक्षण. आणि ते ब्रह्माचं लक्षण इह अस्ति. इह अस्ति म्हणजे या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. मग आत्मा बी सत चित अनंत स्वरूप आहे. ब्रह्म देखील सत चित आणि अनंत स्वरूप आहे. अर्थात दोन्ही एक आहे. या गोष्टीची काय झाली? सिद्धी होते. चला टीका अविद्येती इंद्रियजन्य ज्ञान विषयत्वाभावे अपि अपरोक्षत्वात् स्वप्रकाश इत्यर्थ. श्लोकातला जो पहिला पाद आहे ना अवेद्य अपि अपरोक्ष त्याचं व्याख्यान केलं. अवेद्य म्हणजे काय? इंद्रियजन्य ज्ञान विषयत्वाभावेपि. इंद्रियजन्य ज्ञान इंद्रियापासून उत्पन्न होणारं जे ज्ञान त्या ज्ञानाचा विषय तो नाही अर्थात तो अवेद्य आहे. अर्थात वेद्य नाही अर्थात इद्रुक नाही असा अर्थ. विषयत्वाभावे अपि अपरोक्षत्वात. पण असं असलं तरी तो कसा आहे? अपरोक्ष आहे की नाही. अपरोक्षत्वात स्वप्रकाश आणि म्हणून तो काय आहे? स्वप्रकाश म्हणजे ज्ञानस्वरूप आहे. अत्र अयम प्रयोग. अयम प्रयोग म्हणजे इथं काय करतात? आता अनुमान देतात. अनुमान मांडतात. आत्मा स्वप्रकाश संवित कर्मताम अंतरेण अपरोक्षत्वात संवेदनवत इति. हे अनुमान आहे. या अनुमानामध्ये एक पक्ष आहे. कोण पक्ष आहे बरं इथं? बरोबर आहे. कोण? बोलत चला. आत्मा आहे ना. एकादशी आहे आज. आणि आत्मा आणि साध्य स्वप्रकाशत्व आणि हेतू संवित कर्मताम अंतरेण अपरोक्षत्वात. दृष्टांत संवेदनवत. आलं अर्थ? बघा आत्मा हा स्वयंप्रकाश आहे. का स्वयंप्रकाश आहे? तर संवित कर्मताम अंतरेण अपरोक्षत्वात. हे त्याला हे दिलं आहे उदाहरण संवेदनवत. संवेदनवत उदाहरण दिलं आहे. बघा आता आत्म्याच्या ठिकाणी स्वयंप्रकाशत्वाची सिद्धी करायची त्यासाठी हेतू दिला आहे संवित कर्मताम अंतरेण अपरोक्षत्वात. बघा आता घट आहे. घट अपरोक्ष आहे की नाही? पण घट हा संवितचा कर्म आहे की नाही? संवित म्हणजे ज्ञान. कर्म म्हणजे विषय. संवितचा विषय ज्ञानाचा विषय घट होतो की नाही? मग घट अपरोक्ष आहे पण संवित कर्म वाचून अपरोक्ष आहे की संवितचं कर्म होऊन विषय अपरोक्ष आहे? संवितचं कर्म होऊन तो काय आहे? अपरोक्ष आहे की नाही? पण आत्मा मात्र कोणत्याही संवितचं म्हणजे कोणत्याही ज्ञानाचा विषय तो नाही. म्हणून त्याला माहिती संवित कर्म अंतरेण. अंतरेण म्हणजे वाचून विना. कर्म म्हणजे विषय. संवित म्हणजे ज्ञान. ज्ञानाचा विषय न होता ज्ञानाचा विषय न होताही तो काय आहे? अपरोक्ष आहे. आणि जी जी वस्तू इतर कोणत्याही ज्ञानाचा विषय न होता अपरोक्ष असते ती स्वयंप्रकाश असते. काय काय? घट हा स्वयंप्रकाश म्हणता येईल का? घटाला स्वयंप्रकाश का म्हणता येणार नाही? घट हा
कोणत्याही ज्ञानाचा विषय न होता अपरोक्ष असता तर घटाला आम्ही स्वयंप्रकाश म्हणलो असतो. पण घट हा ज्ञानाचा विषय होऊन अपरोक्ष आहे की ज्ञानाचा विषय न होता अपरोक्ष आहे? होऊन अपरोक्ष आहे. आपल्याला काय पाहिजे? ज्ञानाचा विषय न होता अपरोक्ष पाहिजे, आहे की नाही? म्हणून घटाला स्वयंप्रकाश म्हणता येत नाही. पण आत्मा हा अन्य संवितचा, अन्य ज्ञानाचा विषय होतो का? नाही होत. का होत नाही त्याची चर्चा येणार आहे. पण कोणत्याही ज्ञानाचा विषय तो नाही आहे. मग संवित कर्मा वाचून संवितचा विषय न होता, ज्ञानाचा विषय न होता तो अपरोक्ष असल्यामुळे तो स्वयंप्रकाश. म्हणजे उदाहरण दिलं आहे. काय उदाहरण दिलं आहे? संवेदनवत. संवेदनाप्रमाणे. संवेदनवत म्हणजे इंद्रियापासून उत्पन्न होणारी जी वृत्ती. इथं या संवेदन शब्दाचा इथं अर्थ घ्यायचा आहे. तर तुम्हाला आम्हाला जी वृत्ती उत्पन्न होऊ राहिली इंद्रियापासून की हा घट आहे, हा पट आहे, हा हे माझं शरीर आहे, ही जी वृत्ती उत्पन्न होत आहे हे सुद्धा काय आहे? संवेदन. संवेदन म्हणजे ज्ञान, वृत्त्यात्मक ज्ञान. आता मला ही वृत्ती उत्पन्न झाली, मला काम किंवा क्रोध किंवा घटाकार वृत्ती उत्पन्न झाली, ही गोष्ट तुम्ही मला सांगण्याची गरज आहे का? तेव्हा तुम्ही मला सांगाल हो थांबा बरं का, तुम्हाला आता आहे ना घटाचं ज्ञान उत्पन्न झालं बरं का, तेव्हाच मला कळलं हो हो बरोबर मला घटाचं ज्ञान उत्पन्न झालं. असं होतं का? जर तसं झालं असतं तर काय म्हणावं लागलं असतं? मग तुम्ही जे ज्ञान करून देत आहे त्या ज्ञानाचा विषय माझी वृत्ती झाली, म्हणजे माझी जी वृत्ती संवेदन आहे ते तुमच्या संवेदनाचा विषय झालं असं म्हणता आलं असतं. पण असं घडतं का? मला जी वृत्ती उत्पन्न झाली ती तुम्हाला सांगण्याची गरज नाही. मी तर म्हणाल काय काय सांगण्याची गरज आहे? माझं काय, मला ज्ञान नाही काय? मला काय तुम्ही भावड समजतात की आहे? असं म्हणून मी उलट आहे का नाही? एकंदरीत काय अर्थ की जे संवेदन म्हणजे वृत्त्यात्मक ज्ञान आहे ते इतर संवेदनाचा विषय न होता अपरोक्ष आहे की नाही? का स्वर्गाप्रमाणे परोक्ष आहे? अपरोक्ष आहे. मग संवेदन जसं वृत्त्यात्मक ज्ञान इतर ज्ञानाचा विषय होत नाही आणि अपरोक्ष आहे आणि म्हणून ते स्वयंप्रकाश आहे. म्हणून काय आहे? त्याप्रमाणे आत्मा देखील इतर संवेदनाचा विषय न होता अपरोक्ष आहे आणि म्हणून आत्मा देखील काय आहे? स्वयंप्रकाश आहे. आत्म्याच्या ठिकाणी स्वयंप्रकाशत्वाची सिद्धी झाली अनुमानाने. श्रुती तर प्रबल प्रमाण आहे, श्रुती तर सांगते, पण इथं अनुमान रूपी युक्तीने सुद्धा आत्म्याच्या ठिकाणी स्वयंप्रकाशत्वाची काय केली? सिद्धी केली. चला पुढे. संवेदनवती झालं ना. नच विशेषणा सिद्ध हेतु आत्मन संवित कर्मत्वे कर्म कर्तु भाव विरोध प्रसंगात. यावर पूर्वपक्षी शंका करतो. नच विशेषणा सिद्ध हेतू एवढ्या बाबतीत पूर्वपक्षी आहे. पुढे उत्तर दिलं आहे काय की पूर्वपक्षी म्हणतो की अनुमानामध्ये हेतू आहे. पक्षाच्या ठिकाणी साध्याची सिद्धी करण्यासाठी काय दिला जातो? हेतू. पण त्या हेतूमध्ये कधी कधी काय होतं? एकच पद असतं, कधी कधी 2-3 पदं असतात. जेव्हा 2-3 पदं असतात तेव्हा काय घडतं? एक विशेष असतं, एक विशेषण असतं, आहे की नाही? जसं धूमवत्वात हे पद केवळ एकच पद आहे, तिथे काही विशेषण भाव नाही आहे. पण कधी कधी काय करावं लागतं? अन्याची व्यावृत्ती, विचार शंकाची व्यावृत्ती करण्यासाठी हेतूवर विशेषणाची योजना करावी लागते. कारण विशेषणाचं प्रयोजनच हे आहे काय? हेतू घटित विशेषणानाम विचार शंका निवर्तकत्वम चेत सार्थक्यम नो चेत व्यर्थत्वम असा नियम आहे. विशेषण हेतूचे जे विशेषण असतात ते विचार शंकाचे निवर्तक असतात. या ठिकाणी पूर्व पक्षाने शंका घेतली आहे. काय शंका घेतली? की विशेषणा सिद्ध हेतू. आता हेतूचं स्वरूप काय ते लक्षात घ्या एकदा. काय स्वरूप आहे? हेतू कोण आहे इथं? बोला. आत्ता जे अनुमान आपण वाचलं त्यामध्ये हेतू दिलाय. तो हेतू कोणता? संवित कर्मताम अंतरेण अपरोक्षत्वात हा हेतू आहे. आणि हेतू हा कुठे असावा लागतो? पक्षाच्या ठिकाणी. पक्ष कोण आहे? आत्मा. आत्म्याच्या ठिकाणी संवित कर्मताम अंतरेण अपरोक्षत्वात हा हेतू आहे. पण त्यावर पूर्वपक्षी म्हणतो ह्या हेतूमध्ये जो विशेषण भाग आहे तो पक्षरूप तुमच्या आत्म्याच्या ठिकाणी नाही. ते विशेषण कोण आहे हेतूमध्ये? संवित कर्मताम अंतरेण हे झालं विशेषण. आणि विशेष कोण आहे? अपरोक्षत्वात. पूर्वपक्षी म्हणतो की आत्मा अपरोक्ष आहे ही गोष्ट आम्ही मानायला तयार आहोत, पण काय मानत नाही? संवित कर्मताम अंतरेण म्हणजे इतर कोणत्याही ज्ञानाचा विषय तो होत नाही. हा जो विशेषण भाग आहे तो आम्ही मानत नाही. अर्थात आत्मा कोणत्या तरी ज्ञानाचा विषय होतो, हेच त्याला म्हणायचं आहे ना. अर्थात आत्मा काय होतो? कोणत्या तरी ज्ञानाचा विषय होतो.
तरच विशेषण नाही असं म्हणे ना तो. मग तेच दिलंय, विशेषणा सिद्ध हेतू न, हेतू हा विशेषणा सिद्ध आहे असं तुम्हाला बोलता येणार नाही. उत्तर देतात का, म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी जर आत्मा हा जर अन्य ज्ञानाचा विषय मानला तर काय अडचण येईल ती देतात. आत्मनः संवित कर्मत्वे, आत्मा जर संवितचं कर्म होईल तर, म्हणजे इतर कोणत्या तरी ज्ञानाचा विषय होईल तर, म्हणजे विशेषण जर तुम्ही आत्म्याच्या ठिकाणी मानलं नाही तर, आत्मन संवित कर्मत्वे कर्मकर्तृभाव विरोध प्रसंगात, कर्मकर्तृभाव विरोध होईल. म्हणजे काय बरं, की याचा अर्थ असा आहे की जो कर्ता असतो तो कर्म होत नसतो, जे कर्म असतं तर कर्ता नसतं. कर्ता वेगळा असतो, कर्म वेगळं असतं, असा व्यवहारातला नियम आहे. जसं उदाहरणार्थ रामः ग्रामम गच्छति या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे, राम, कर्म कोण आहे, ग्राम, आहे की नाही. मग कर्म ग्राम वेगळं आहे, कर्ता राम वेगळा आहे, दोन्ही एकच आहे. किंवा रामः रामम गच्छति असं घडतं का कधी, नाही घडत ना. कर्ता वेगळा असतो, कर्म वेगळा, म्हणजे जो कर्ता असतो तो कर्म होत नाही, जे कर्म असतं ते कर्ता होत नाही. आणि जर तुम्ही आत्मा संवितचा विषय मांडला तर काय होईल, कर्मकर्तृ विरोध येईल, आहे की नाही. कर्मकर्तृ काय येईल, विरोध येईल. कसं काय विरोध येईल, की समजा एक ज्ञान आहे, उदाहरण घ्या, घट आहे आणि अयम घट हे ज्ञान, अयम घट या ज्ञानाचा विषय कोण झाला, घट. तर अयम घट या ज्ञानाचा विषय स्वतः अयम घट हेच आहे का, ज्ञानाचा जो विषय आहे तो घट आहे ना, म्हणजे विषय आहे तो भिन्न आहे. विषय जो आहे तो विषय आणि ज्ञान ही विषयी, ज्ञान असतं ते विषयी आणि वस्तू असतो तो विषय. जो विषय असतो तो विषयी नाही, विषय असतो तो विषय नाही. आणि आत्मा जर दुसऱ्या संवितचा विषय मानला तर दुसरं संवित मानावं लागेल, आहे की नाही. आणि तोच आत्मा आपला स्वतःचाच विषय मानला तर कर्मकर्तृविरोध. तो स्वतः ज्ञान स्वरूप आहे आणि त्या ज्ञानाचा विषय तो स्वतःच मानला तर जो विषय आहे तो विषयी नसतो, जो विषय आहे तो विषय नाही. आणि आत्मा काय होईल, तोच विषय आणि तोच विषयी ठरेल. याला म्हणतात कर्मकर्तृविरोध. मग म्हणे असं करा, दुसऱ्या संवितचा विषय माना, दुसऱ्या संवितचा विषय मानला तर ती तरी संवित, त्या संवितला विषय करणारी दुसरी संवित मानावं लागेल, ती तरी संवित त्याला विषय करणारी. अशा प्रकारे अनावस्था, चक्रिका, अन्योन्याश्रय हे सारे दोष येतील. आणि म्हणून आत्म्याच्या ठिकाणी विशेषण नाही हे पूर्वपक्षाला म्हणता येत नाही असा अर्थ. का, कर्मकर्तृभावाचा विरोध येतो म्हणून. आत्मन संवित कर्मत्वे कर्मकर्तृभाव विरोध प्रसंगात. पुढे चला, स्वस्वरूपेण कर्तृत्वम विशिष्ट रूपेण कर्मत्वम इति अविरोध इति चेत गमन क्रियायामपि एकस्यैव स्वरूपेण कर्तृत्वम विशिष्ट रूपेण कर्मत्वम इति अतिप्रसंगात. बघा, पूर्वपक्षी काही कमी नाही आहे. तो म्हणतो असं काही नाही, कर्मकर्तृभाव विरोध न येता देखील आत्मा स्वसंवितचा विषय होऊ शकतो. म्हणजे स्वतःच तो ज्ञानाचा स्वतः ज्ञान स्वरूप आहे आणि जसा ज्ञानाचा विषय घट आहे स्वतःला तो विषय करू शकतो म्हणे. आणि कसं काय बरं, पूर्वपक्षी सांगतो बरं का. स्वस्वरूपेण कर्तृत्वम, स्वतःच्या स्वरूपाने काय म्हणा, म्हणजे चेतन स्वरूपाने, साक्षी स्वरूपाने त्याला काय म्हणा तुम्ही, करता, विषयी. करता म्हणजे कोण घ्यायचं इथं, विषयी. आणि स्वस्वरूपेण कर्तृत्वम, करता. आणि विशिष्ट रूपेण कर्मत्वम, विशिष्ट रूपेण म्हणजे अंतकरण विशिष्ट चैतन्य, आहे की नाही, किंवा वृत्ती विशिष्ट चैतन्य, असं विशिष्ट रूपाने त्याला काय म्हणा तुम्ही, कर्म माना. कर्म माना म्हणजे त्या ज्ञानाचा विषय माना असं म्हणतो पूर्वपक्षी. कर्मत्वम इति अविरोध, त्यामुळे विरोध येणार नाही. कशाचा, कर्मकर्तृभाव विरोध जो तुम्ही दाखवला तो विरोध येणार नाही. कोण बोलतो,